हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण वर्धन राजवंश किंवा वर्धन साम्राज्य पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर वर्धन राजवंश याबद्दल माहिती पाहूया. तर राजा हर्षवर्धन पुष्यभूती वंशातील होता. चीनी प्रवासी जो विद्यार्थी आणि शिक्षक या दोन्ही रूपात नालंदा येथे राहिला तो ह्युआनत्संग होता. 627 ते 643 इसवी सन 17 वर्षाच्या भारत दौऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला चीनी प्रवासी चीनी बौद्ध भिक्षू ह्युआनत्संग होता. पुढे पाहूया. हर्षवर्धन हा वर्धन राजवंशाचा राजा होता. ह्युआनत्संग यांनी हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत महायान पंथाच्या सिद्धांतांना प्रसिद्धी देण्यासाठी कनौज विधानसभा आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया. हर्षवर्धनाच्या मृत्यूनंतर अरुणाश्वाने कान्यकुब्जान सत्ता हस्तगत केली. भारतातील प्राचीन काळात रेकॉर्ड्स ऑफ द ट्रॅव्हल टूर मिडल इंडिया ही डायरी चीनी प्रवासी झुआनझांग यांनी लिहिली होती. पुढे पाहूया. परदेशी प्रवासी ह्युआनत्संगच्या मते ध्रुवसेन दुसरा प्रयाग म्हणजेच आत्ताचे प्रयाग आधीचे अलाहाबाद येथे हर्षवर्धनाच्या संमेलनात गेला होता. झुआनझांगने हर्षवर्धनाच्या दरबारात बराच वेळ घालवला. रविकीर्तीने चालुक्य शासक पुलकेशी दुसरा याच्या शिलालेखाची रचना केली. पुढे पाहूया. बाणभट्ट यांनी लिहिलेले हर्षवर्धनाचे चरित्र हर्षचरित संस्कृतमध्ये रचले गेले. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत ह्युआनत्संग या चीनी प्रवाशाने भारताला भेट दिली होती. हर्षवर्धनाच्या कारकिर्दीचा काळ हा 606 CE म्हणजे कॉमन एरा ते 647 कॉमन एरा असा होता. रत्नावली, प्रियदर्शिका आणि नागानंदा हे हर्षवर्धन यांनी लिहिले होते. पुढे पाहूया. बाणभट्टाने हर्षवर्धनाचे चरित्र हर्षचरित लिहिले. पुलकेशीन दुसरा याने चालुक्य राज्यावर आक्रमण केल्यावर हर्षवर्धनाचा पराभव केला. राजा शशांक हा गौड राज्याचा शासक होता. पुष्यभूती हा वर्धन घराण्याचा संस्थापक होता. पुढे पाहूया. राजा हर्षवर्धन ठाणेश्वर आणि कनौजच्या गादीवर बसला. हर्षवर्धन आणि पुलकेशीन दुसरा यांच्यातील युद्ध नर्मदेच्या तीरावर झाले होते आणि पुलकेशीन दुसरा याने हर्षवर्धनाचा पराभव केला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया. त्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.